माझे नाव भन्ते सारीपुत्र, आनंदनगर आचार्य कॉलेज, अजिंठा बुद्धविहारामध्ये मी 10 ते 12 वर्षापासून राहतो. आज बुद्ध जयंतीनिमित्त मी 2 शब्द सांगत आहे. प्रथमतः सुखो बुद्धानुपादो सुखो सधम्मदेशना संघास सामगीतपोगणं समो सुखो. अतिशय महत्त्वाचे आहे बुद्धांचा जन्म, त्यांनी निर्माण केलेला सतधम्म, त्या सतधम्माचा 2600 वर्षे प्रचार प्रसार करणारा पूजनीय असा भिक्खू संघ. ह्या त्रिरत्नाला प्रथम पंचांग प्रणाम. ह्या त्रिरत्नाची ओळख करून देणारे जे चौथे रत्न आहेत ते तुमचे आमचे हे देशाचे उद्धारक, महान, प्रज्ञावान, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं ह्या त्रिरत्नाची आपली भेट झालेली आहे. अशा ह्या महान प्रज्ञासूर्याच्या धम्मकार्यामध्ये मी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण राहण्याचा प्रथम संकल्प करतो. आज आपण बुद्ध यांचा त्रिरत्न जी पौर्णिमा आहे, ही वैशाख पौर्णिमा म्हणजे त्रिरत्न पौर्णिमा आहे. ही महान अशी पौर्णिमा आहे की ज्या पौर्णिमेमध्ये तथागत भगवान बुद्धांना जन्म प्राप्त झाला. त्यानंतर त्यांना त्याच पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर 80व्या वर्षी त्यांना महापरिनिर्वाणसुद्धा प्राप्त झालं. अशी ही त्रिरत्न पौर्णिमा आज आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न करत आहोत. आणि म्हणून भगवान बुद्धाने आपलं संपूर्ण आयुष्य मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र पायी प्रवास करून अनेक पहाड, पर्वत, जंगल, नद्या ह्या भागामध्ये जाऊन जनसामान्य माणसाला ज्ञानाची प्राप्ती व्हावी असा संकल्प करून अहोरात्र परिश्रम घेतले व आपला सतधम्माचा उपदेश सर्वांना दिला. 80 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 82,000 असे धम्मस्कंद निर्माण केले आणि 2,000 धम्मस्कंद त्यांचे महान असे शिष्य यांनी 2,000 धम्मस्कंद निर्माण केले. असे 84,000 धम्मस्कंद भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये समाविष्ट आहेत. आणि ह्या सर्वांचं एकीकरण भगवान बुद्धाने 2च वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. सब पापस अकर्ण कुशलस उपसंपदा सचित पर्यो दपणं येत बुद्धान शासन. कोणत्याही प्रकारचं पापकर्म न करणे, कोणत्याही प्रकारचा अधम्म अंगी न आणणे, सचित दोपर्यंत चांगल्या चित्ताने वाईट विचार बाजूला सारून सर्वाप्रती करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा या ब्रह्मविहाराप्रमाणे प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार करणं अति गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा हा जन्म मानवाच्या आणि देवाच्या हिताचा असा हा जन्म आहे. आणि हा जन्म उत्सव आपण मोठ्या हर्ष उल्हासाने मानत आहोत. अशा ह्या महान
ज्याने कधी हातामध्ये काही न घेताना ह्या विश्वामध्ये आपलं एक धम्मराज्य स्थापन केलं, असे ते महान जे वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी आपला धम्म प्रगतीपथावर नेला आणि जो काही अज्ञानी समाज होता, अंधकारामध्ये डुबलेला होता, ह्या अंधकारातून मुक्त करण्यासाठी त्यांनी 4 आर्य सत्याची घोषणा केली आणि जो कोणी ह्या 4 आर्य सत्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करील तो खरोखर तो दुःखमुक्त होईल. कारण भगवान बुद्ध प्रथमच सांगतात की जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे. कारण दुसरं तिसरं कोणी नसून आपणच त्या दुःखाचे कारण आहोत. जन्म हाच दुःखाचं कारण आहे. भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की दुःख दूर करता येते, म्हणजे जी काय आपल्यामध्ये तृष्णा आहे ती काढून टाकली तर आपण दुःखमुक्त होऊ शकतो, अशा भगवान बुद्धांनी सांगितलं. त्यानंतर भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. या मार्गाने जो कोणी आपलं जीवन चालवतो तो दुःखमुक्त होतो आणि जो दुःखमुक्त होतो तो प्रथम सचित जोपर्यंत येतं बुद्धान शासन ह्या मार्गाप्रमाणे आपलं मार्गक्रमण करून आपलं आयुष्य बल आणि समाजामधील असलेले जे काही भेद आहेत, लहान मोठ्याचा जो काही विचार आहे हा संपुष्टात येऊन सर्व प्राणी मात्रा हे एक समान आहेत आणि सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, कोणीही कोणाची हिंसा करू शकत नाही, असं भगवान बुद्धाने प्रथमच आपल्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या ज्याप्रमाणे सचित जोपर्यंत येतं बुद्धान शासन, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने दिलेले जे काही पंचशील आहे हे मानवाने जर अंगीकारलं तर खरोखर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म त्रिचरण आणि पंचशील हे भगवान बुद्धाच्या धम्माचं प्रथमचं अधिष्ठान आहे आणि आपण त्याला सर्वांनी अनुसरणं गरजेचं आहे. जो कोणी पंचशिलेच्या मार्गाने चालतो तो खरोखर जीवनामध्ये सुखी होतो आणि तो एकदम स्वच्छ आणि निर्मल, ज्याप्रमाणे पांढरं शुभ्र वस्त्र सफेद वस्त्र डाग न पडता राहतं, त्याचप्रमाणे पंचशिलेचं आचरण करणारा व्यक्तीसुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याच्याकडं संशय किंवा त्याच्याकडं बोट दाखवण्याची कोणाचीही होत नाही. म्हणून पंचशिलेला अति महत्त्व आहे. तर आपण सर्वांनी पंचशिलेचं पालन केलं पाहिजे आणि त्रिशरणाला शरण गेलं पाहिजे. त्रिशरणाला शरण जाण्याचं कारण की ह्या त्रिशरणामुळंच आपण ह्या विश्वामध्ये उत्पन्न झालेलो आहोत. हे त्रिशरण नसतील तर उत्पत्ती थांबती. आणि भगवान बुद्धाचा धम्म हे सांगत असतो की त्रिशरणाला शरण जाणं अति गरजेचं आहे. प्रथमच आपण म्हणतो नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर भगवान बुद्धांनी आपल्याला प्रथम शरण जाण्याला शिकवलेलं आहे, लीनता शिकवलेली आहे की लीनतेने जगता येईल, आरेराईने जगता येणार नाही. ज्याप्रमाणे भगवान बुद्धाने लीनतेने अंगुलीमालाच्या हातात असली तलवार त्याला फेकण्यास सांगितली आणि एकदम मैत्री भावनेने त्याला जवळ केलं आणि आपल्या धम्माचा उपदेश करून त्यालाही बुद्ध धम्माच्या मार्गावर आणलं. असा हा भगवान बुद्धाचा महान धम्म ह्या सर्व विश्वातील प्रत्येक जणासाठी अति महत्त्वाचा आहे आणि दुसरा धम्म याप्रमाणे कार्य करू शकत नाही. दुसरे धर्म ते त्यांचा बडजाव सांगतील, बुद्ध धम्म सांगतो प्रथम भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत, मी फक्त मार्ग जाता आहे, मोक्ष जाता नाही. या युक्तीप्रमाणे भगवान बुद्धाने आपला धम्म प्रत्येकासाठी खुला करून ठेवलेला आहे. म्हणजे भगवान बुद्ध फक्त मार्ग जाता आहेत, आपल्याला पावन होणारे नाहीत किंवा काही करणारे नाही, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपलं आयुष्य आपण संपन्न केलं, त्या मार्गावर आपण चाललो तर खरोखर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या ज्या देशामध्ये भगवान बुद्धांचा धम्म आहे ते देश प्रगती पथावर आहेत. आज आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत,
पण आपला आहे तो धम्म आहे. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे आणि ह्या नियमाप्रमाणे भगवान बुद्धांनी हा आपल्याला धम्म दिलेला आहे. याचं अनुकरण करणं अति गरजेचं आहे. सर्वाप्रती हे आपण एकमेकाला जवळ करणं, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या कुटुंबियांनी सर्वांनी विहारात जाणे आणि विहारात गेल्यामुळं अनेकाची आपली मैत्री होईल, दोस्ती होईल आणि एकमेकाचा परिचय वाढेल, एकोपा, एक संघटना निर्माण होईल, असे बाबासाहेबांचे सुद्धा विचार होते आणि हे विचार आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेबांना हा धम्म अतिशय रुचला आणि सर्व धम्माचा अभ्यास करून शेवटी बाबासाहेबांनी आपल्यासाठी व आपला वर्ण उंचवण्यासाठी जो काही बौद्ध धम्म निवडला, खरोखर त्या बाबासाहेबांचे आपल्या बहुजन समाजावरती अतिशय मोठे उपकार आहेत. कारण बाबासाहेबामुळं आपण आज प्रगतीपथावर आहोत आणि बाबासाहेब जर नसते तर आज आपण कुठल्याही थरामध्ये बसलो असतो हे आपल्याला काही सांगता येत नाही, किंवा आपण जन्माला आलोच असतो हेही सांगता येत नाही. परंतु या काळामध्ये जो काही आपण जन्माला आलोत, खरोखर हे पुण्यमय आहे. जर बाबासाहेबांच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर आपल्या अनेक प्रकारचे हाल अपेष्टा झाल्या असत्या, आपल्याला अनेक प्रकारच्या हाल अपेष्टेला तोंड द्यावं लागलं असतं. परंतु तसं न होताना आपण बाबासाहेबांच्या जन्मानंतर आपण जन्माला आलो आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व ह्या भावनेने आपण ह्या देशामध्ये वागत आहोत, राहत आहोत. आणि पूर्वीची आठवण जर केली तर अतिशय दुःखाची होती. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जे काही सांगितलं, जगामध्ये दुःख आहे, तर बाबासाहेब त्याच्याबद्दल बोलले. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला काय कारण आहे तर दारिद्र्य हे कारण आहे. दारिद्र्य संपुष्टात आल्यामुळं आपण सर्वजण आज एक समान आनंदी आहोत. अशा रीतीने बाबासाहेबांनी सुद्धा महान कार्य करून आपणाला जो काही संदेश दिलेला आहे की आपण सर्वांनी विहार पाहिजे, तर प्रत्येक जणांनी विहारात जाऊन कमीत कमी एक दिवसाला आपल्या कुटुंबियाला घेऊन विहारात जाणं प्रत्येकाची आवश्यकता आहे. अशा रीतीने जो काही धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे, बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला मार्गदर्शन करून दिलेला आहे. त्यांनी स्वतः अंगीकारला, अभ्यासला, त्याचा विचार केला की हाच धम्म माझ्या समाजाला तारू शकतो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये टाकलेलं पढावाचं अगोदर चौकशी करतात, हे कडेला जाईल का न जाईल, त्याप्रमाणे बाबासाहेबांनी हा धम्म अंगीकारला, अभ्यासला, विचार केला. याच्या ह्या होडीमध्ये, ह्या नावेमध्ये माझा समाज बसून गेला तर पैल चिराला जाईल, अशा रीतीने हा धम्म देऊन आपल्याला उपकृत केलेला आहे. आणि म्हणून महान पुण्य त्या बाबासाहेबाचं आपल्यावरती आहे की त्यांचे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाहीत. अशा ह्या बाबासाहेबांच्या प्रती व भगवान बुद्धाच्या प्रती आजच्या दिनी आपण सर्वजण अतिशय आनंदाने, अपेक्षेने भगवान बुद्धांचं वंदन करत आहोत, त्याचबरोबर बाबासाहेबांचंही वंदन करत आहोत आणि समाजामध्ये एक प्रकारचा मेसेज पाठवत आहोत की सर्वांनी जर भगवान बुद्धाचं करुणा, मैत्री, मुदिता हे जर उपेक्षा हे 4 ब्रह्मविहार जर अंगीकारले तर खरोखर आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही आणि आपण सर्वजण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. असं बोलून मी थांबतो. आजचा हा मंगलमय दिवस आपला सर्वाप्रती वर्षभर ह्या नवीन वर्षाची सुरुवात बुद्ध धम्माचा पहिला दिवस आहे. याप्रमाणे आपल्या सर्वांना आयुष्यवर्ण बल लाभो असा संकल्प करून थांबत आहे. जय भीम.